नमस्कार, पंचनामा न्यूज साठी मी संतोषी जगदाळे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे। आपण पाहत आहात पंचनामा न्यूज। पंचनामा जेव्हा कळेल निकाल नव्हे न्याय मिळेल। आपण पाहूया सविस्तर बातमी। आणि पहा, एक अत्यंत धक्कादायक वृत्तांत आपल्या समोर आला आहे। तो म्हणजे पीएम सन्मान निधीचे पैसे काढण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांना एकदम आतंकवाद्यांसारखी दिली वागणूक। दिनांक 21 जून 2021 रोजी नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा मुखेड येथे दुष्काळ 2020 वर पीएम सन्मान निधीचे पैसे काढण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांना एकदम आतंकवाद्यांसारखी वागणूक मिळत आहे। कडक उन्हात सर्व शेतकरी दिवसभर उभे राहत आहेत। विविध कारण सांगून शेतकऱ्यांना परत पाठवले जात आहे। खिडकीतून पैसे देणारी जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा मुखेड ही जगातील पहिली बँक असेल की जी बँक शेतकऱ्यांसाठी आहे का दलालांसाठी आहे, हा प्रश्न सध्या जनतेला पडला आहे। या बँकेकडे कोणाचेही लक्ष नाही। बँक ही बँकेसारखी चाललीच पाहिजे। मॅनेजर असतील, बँकेचे कर्मचारी असतील, हे शेतकऱ्यांना एकदम उद्धट वागणूक देत आहे। जे पोलीस कर्मचारी या बँकेकडे येत आहेत ते सुद्धा शेतकऱ्यांना त्रास देत आहेत। संबंधितांनी या बँकेकडे वेळीच लक्ष द्या, अन्यथा शेतकरी बँकेच्या नावाने आत्महत्या करतील। नांदेड जिल्हा प्रतिनिधी हनुमंत शिंदे केरुरकर सर, पंचनामा न्यूज, संतोषी जगदाळे।